किती हा पसारा. चंदू काय आहे? मी इतक्यात आवरून ठेवलं ना उषा. नको बरं हलवूस त्या. हे जागेवर ठेव. बोल आता बोला. काय झालं? नाही काही नाही. आत्या गेलीये ना मैत्रिणीकडे, बाहेर गेलीये ना, तर आत्या जाताना हिच्या डोक्यावर करेक्ट हात ठेवून गेली. चंदू अहो म्हणजे नाही का, आता आपल्याला आत्या दिवसभर कशी बोलत असते भाले टोचल्यासारखं, की इथे ओल्या पायाने येऊ नका, सॉक्स भिरकावू नका, ही उशी जागेवर ठेवा. हे जे काय आत्याचं चाललेलं असतं ना दिवसभर, ते आता सेम वहिनी पुढे चालवते. बरोबर आहे. आत्ताचं मला माहित नाही, पण विभाग करेक्ट हिच्या डोक्यावरती हात ठेवून गेलेली आहे. चल जायचं नाहीये का? हो बाबा आम्ही शमिकाच्या घरी चाललोय, जाऊ ना? हो जा ना, जा. चल. हे छान. अरे अभ्या नाही बाकी काही हो, पण पुढचा जन्म या अभिजित शमिकाचा नको. का रे, का असं का म्हणालास? नाही तर काय. अहो काय वय त्यांची, किती मनस्ताप त्यांना, काय काय सहन करावं लागतं. नवीन लग्न झालेल्या कुठल्या कपल सारखं ह्यांना मुळी वागायलाच येत नाही, म्हणजे वागायला जमतच नाही, तशी संधीच मिळत नाही. काय करणार आता बघा, ह्या आणि त्या दोन्ही घरच्या प्रॉब्लेम्स ह्यांनाच सॉल्व्ह करावे लागतात. जणू काही मक्ता घेतलाय. दोन्ही घरची मोठी माणसं वाटेल तशी वेड्यासारखी वागत असतात आणि ह्या त्यांचा वेडेपणा सहन करतात. नाही मला माहितीये काका, मी जरा जास्ती स्पष्ट बोलतोय, पण तुम्ही पहा ना, आता आधी ती रिया होती, त्याच्यात जय आला, पुन्हा नंतर प्रिया आली, मग आता जय आणि आशूचं हे प्रकरण, त्याच्यात आजी कुचकं बोलते ते वेगळंच, शमिकाच्या बाबांचा कडवटपणा. किती सहन करायचं त्यांनी? काय सगळी जबाबदारी ह्यांनीच घेतलीये का आपल्या अंगावर? बरं हे सगळं जाऊ द्या. लग्न झाल्यावर जगातलं कुठलंही कपल 4 दिवस बाहेर फिरायला जातं, बरोबर? हे दोघं जण का नाही गेले? असे कोण महान आहेत हे, का नाही गेले? चंदू, पूर्वी मराठी सिनेमामध्ये प्रत्येक सिनेमात एक वहिनी असायची त्याग करणारी. आपल्या घरात शमिका आहे ना, ती तशी आहे, त्याग करणारी वहिनी. मी सांगितलं त्यांना की तुम्ही जा हनीमूनला, मी करतो सगळा खर्च. तर शमिकाच नाही म्हणाले, तर आपण काय करणार? नाही पण आता मी काहीतरी असं करतो ना की यांना हनीमूनला जावंच लागलं पाहिजे. कसले बेत आखताय? काय रे? कसले बेत आखताय? नाही काही नाही, मी आपलं सहजच, म्हणजे माझा असा विचार चाललाय आजी की कुठेतरी आपलं सहज हवा पालट म्हणून, बदल म्हणून अभिजित आणि शमिकाला 4 दिवस बाहेर पाठवावं. प्लीज आता आजी तू नाही म्हणू नकोस. काय हवं ते करा, मी काय सांगू. आधीच एक होती घरात, आता दुसरी आलीये डोक्यावर मिऱ्या वाटायला. त्यापेक्षा चौघांना एकत्रच पाठवा. मी काय बोलू? आई, हे आई, तू त्या जयचा राग शमिकावर नको काढूस. पुरे आता तिला 4 बांगड्या दिल्यास ना, त्यापेक्षा जरा प्रेमाने वागाव तिला. तिलाही बरं वाटेल, तुलाही बरं वाटेल. चंदू, तू म्हणतोस ते बरोबर आहे. अभिजित आणि शमिका 4 दिवस कुठेतरी जाणं अत्यंत गरजेचं आहे. तू असं समज आई, ते हनीमूनला न जाता देवदर्शनाला गेलेत, बस तुझंही समाधान. ठीक आहे? हो ठीक आहे. हे ठरलं? हो. काही बोलणार नाही. तू तुझा बेत सुरू कर. काय आखायचा तू? चालेल. बाबा हे काय काय कोणी बाहेर गाऊन आलंय की कोणी चाललंय बाहेर? बाबा तुम्ही बाहेर गावी जाताय का? मी बाहेर गावी चाललेलं नाहीये. तुम्ही दोघे या घरातनं बाहेर जाणार आहात. काय?
चंदू, मला वाटलंच हा माती खाणार म्हणून. काय ठरवलं होतं आपलं? मी बघ कसा गंभीर होत होते. सॉरी. का बघ, अरे कशाला छळताय त्यांना? हा पुरे ना आता. अरे काय चाललंय काय, मला सांगाल का कोणी? हा, सांग. सांगतो. ह्या तुमच्या बॅग आहेत, हे तुमचं सामान 4 दिवसांचं, आणि तुम्ही 4 दिवसांसाठी लोणावळ्याला जाताय. कन्फर्म हे तिकीट. काय? लोणावळ्याला? हो. कशाला? चिक्की खायला. कशाला काय? हे बघा बॅ, काय ना अभिजित, आमच्या सामान्य माणसांमध्ये एक ट्रेंड आहे की नवीन लग्न झाल्यावर नवीन जोडप्यानी जरा 1-2 दिवस 4 दिवस कुठेतरी बाहेर जायचं असतं. त्याला आम्ही हनीमून असं म्हणतो. नाही, आता तुमच्यासारख्या असामान्य माणसात हा ट्रेंड नसेल, पण आमच्या समाधानासाठी, आमच्या विनंतीसाठी तुम्ही 4 दिवस गावाला जायचंय हे कन्फर्म आहे. चंदू, नाही म्हणजे मला माहिती आहे सगळं तुम्ही आमच्यासाठी करताय. मला कोणाच्या भावनांचा अपमान पण करायचा नाहीये, पण सॉरी, मला खरंच आत्ता कुठेच जायचं नाहीये. सॉरी. वहिनी, बाबा, चंदू, आजी, हे बघा, मला तुमच्या फिलिंग समजतायत, पण नाही नी काही नाही. हिच्यासाठी काहीही करा, हिला कौतुकच नाही त्याचं. कायम आपला चेहरा पाडलेला. आजी, अगं असं नाहीये. हे जय आणि आशूचं प्रकरण झालं ना, त्यामुळे थोडीशी डिस्टर्ब आहे ती. अभि, मागे मी म्हटलं होतं की एकदा संसार सुरू झाला की सगळ्या वेदना, ताणतणाव सुरू होतात. महिना अखेरेला झालेला पगार पुढच्या 10 दिवसात कसा संपतो हे आपल्याला जसं कळत नाही, तसंच आपल्या संसारातले सुखाचे, आनंदाचे क्षण कुठे सांडतात, कधी संपतात कळत नाही. म्हणूनच हुशार बाई जशी नवऱ्यातल्या कमाईतली बचत करते, तसेच आपल्या संसारातले सुखाचे क्षण, आनंदाचे क्षण वाचवायचे असतात, त्याची बेगमी करायची असते, जी तुम्हाला म्हातारपणी उपयोगाला येते. त्यावेळेला आम्ही तुझं ऐकलं, आता तू आमचं ऐक. जगातल्या कुठल्याही गोष्टीचं ओझं आपल्या डोक्यावर न बाळगता 4 दिवस तुम्ही दोघे बाहेर जा. काय? करेक्ट करेक्ट. आता काहीच बोलायचं नाही. आता मी सांगतो, मला जे लागेल वाटलं ते सामान भरलं. शमिका, आई 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 मी मला सगळा प्रकार कळलाय, पण सॉरी, यावेळेला मी तुझ्या पाठीशी उभी राहू शकत नाही. आई, कारण तुला माहिती आहे, माझीही फार दिवसांपासून इच्छा होती की तुम्ही दोघांनी 2-4 दिवस कुठेतरी बाहेर जावं म्हणून. त्यावेळेला तू मोडता घातला होतास. म्हणाली होतीस 1 महिना जाऊ दे, खर्च थोडासा आटोक्यात येऊ दे, आजींचा राग शमू दे. आता हे सगळं झालंय ना, मग आता काय अडचण आहे? आई आई मला डॅडची खूप काळजी वाटते हो. म्हणजे मला माहिती आहे प्रत्येक मुलीलाच वाटत असते, पण
पण आशूचं जे काही प्रकरण झालंय ना तेव्हापासून मला खरंच खूप टेन्शन येतं डॅडचं. आणि तुम्हाला खूप चांगलं माहिती आहे, फिरायला जायचं, एन्जॉय करायचं तर तशी मानसिकता असायला लागते, माइंड फ्रेश असायला हवं ना. तसं काहीच नाहीये आत्ता माझं. आणि तसं कधी होणारही नाही. कारण काय ना शमिका, तू काय किंवा मी काय, आपण नेहमीच आपल्या माणसांचा विचार आधी करतो आणि आपल्या सुखाचा मागावून, आणि कधी कधी तर आपल्या सुखाचा विचारच करत नाही आपण. मी आजवर तशीच जगत आले. त्यांनी समाधान मिळालं त्यालाच सुख मानत आले. पण तू तसं जगू नयेस अशी इच्छा आहे माझी. 2-4 दिवस तरी बाहेर जाऊन आनंदात मजा करून यावंस अशी इच्छा आहे माझी. आणि परत आलीस ना की नव्या जोमानं समोर येणाऱ्या अडचणींचा सामना कर. आई मी काय म्हणते, बास, पटकन बॅग भरायची आता. बॅग? हा, त्या बॅगा रिकाम्याच आहेत. चंदूची आयडिया. म्हणाला त्या बॅगा समोर ठेवा आणि सांगा त्यांना कोण बघायला जातंय बॅगा रिकाम्या का भरलेल्या आहेत म्हणून. चल पटकन तयारी करता. आई आता बघूया काय काय खरेदी केली. कूल. हा मी घालणार, कळलं? मला हा कलर फार आवडलेला आहे. बस ठरलं. हा माझा फेवरेट आहे. अगं असू दे, म्हणून काय झालं फेवरेट आहे, मी घालणार. मी म्हटलं ना मी घालणार. हा पण माझा फेवरेट आहे. अरे सगळेच तुझे फेवरेट आहे. व्हेरी गुड. असं नाही होता, गप्प बस. वा, भारी खरेदी करतेस ग तू. घंटनान तुझ्यासाठी गिफ्ट आहे लग्नानंतरसाठी. गाऊन. ए हॅलो आशुदीप, शिमी, हे मी असे गाऊन घालत नाही, माहिती आहे ना तुला. मी नाही घालणार. अगं हा हनीमून स्पेशल गाऊन आहे. त्यावेळी काय काकूबाई सारखे गाऊन घालणार आहेस तू? त्यापेक्षा हाच बरा. आणि अभि पण जाम फिदा होईल ना. आशुदीप गप्प बस. बघ 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 ना. काय विचार करतेस? काय नाही, तसं बघायला गेलं तर चांगलं आहे. आणि कलर पण अभिचा फेवरेट कलर आहे. मीन म्हणजे तभी तो बात बनती है. अगं तू तर म्हणजे लगेच शांत बसा. मी घालणार नाही. गाऊन वापर, नक्की वापर. आशुदीप मी मारे ना तुला. अजिबात बडबड करायची. अरे काय आहे? किती छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा शेअर करायचो आपण आशुदी. आणि ही एवढी मोठी गोष्ट तुला मला एकदाही सांगावीशी नाही वाटली ना. आता मी आणि अभि हनीमून साठी जातोय हे सांगू की नको मी आशुदीला? नाही, ती तशी वागली म्हणून मी पण तिच्यासारखी नाही होणार. शमी, हॅलो शमी, कशी आहेस? मी बरी आहे. काय नाही, मी फक्त एवढंच सांगण्यासाठी फोन केला होता की मी आणि अभि हनीमून साठी लोणावळ्याला जाणार आहोत. अरे वा, चांगली बातमी दिलीस ग. त्याचे काय ना आशुदी, बातमी कशी असू दे, चांगली किंवा वाईट, मी तुला नेहमी सांगते. शमी, मला माहिती आहे तू माझ्यावर खूप रागावली आहेस. शमी प्लीज मला समजून घे. प्लीज मला थोडा वेळ दे, मी तुला सगळं नीट समजावून सांगेन. आणि प्लीज तू आणि अभि आता काळजी घेऊ नका. तुम्ही निवांतपणे जाऊन या, एकदम रिलॅक्स्ड राहा. इकडची काळजी करू नका. इथे आम्ही आहोत ना डॅड जवळ. आशुदी, तू खरंच खूप खुश आहेस का ग? अरे हो, मी खुश आहे.
जय माझी काळजी घेतो, तुम्ही इकडच्या काळज्या सोडा आणि तिकडे जाऊन एन्जॉय करून या. एकदम रिलॅक्स्ड राहा. ओके, बाय. टेक केअर. बाय. काय का कसला विचार करतेस? काय नाही रे, आता अश्वतीला फोन केला होता मी. ती तर म्हणते की ती खूप खुश आहे, पण तरी का कुणास ठाऊक खूप दडपण आलंय मला. खूप भीती वाटायला लागली अरे. शमी, हे बघ, यू नीड अ चेंज. या सगळ्यातून जरा बाहेर पडलीस ना तर तुला फ्रेश वाटेल. ओके? आणि राहिला इथला प्रश्न, आपण फोनवर कॉन्टॅक्ट मध्ये राहूच ना, काळजी नको करूस. हे काय आता? अरे काय नाही, इट इज सरप्राईज फॉर यू. काय? बघू ना. अरे सांगितलं ना नंतर दाखवीन म्हणून. बरं ठीक आहे, बरं तू आवर लवकर, मी पण आवरतो. बाय. आई, आजींची औषधं आणली आहेत मी, म्हणजे सगळी नाही आणली आहेत, काही उद्या येणार आहेत. पण त्यातलं एक पिवळ्या रंगाचं औषध आहे ना, ताजींना म्हणावं ते दुधासोबत घ्यायचं, पाण्यासोबत नाही. आणि सगळा डोस आठवणीने घ्यायला सांगा त्यांना. बरं, आणि हो, किराणाची यादी पण मी तयार करून ठेवली तुम्ही सांगितल्याप्रमाणे. फक्त तेवढी दुकानात द्यायचं राहून गेलं माझ्याकडनं. आणि चंदू, तुझी सगळी पुस्तकं आणली आहेत मी, टेबलावर व्यवस्थित ठेवली आहे. पण रात्रभर वाचत बसायचं नाही. ऍसिडिटी होतं जागरणाने, कळलं? आणि हो, बाबांची फायबर टिप्सची पेन्स आहेत ना, ती पण आणली आहेत. त्यांना ती नक्की द्या आठवणीने, टेबलवर ठेवली आहेत. आणि महत्त्वाचं काय राहिलंय, हो, स्वरासाठी मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली उद्याची. तिचं ते ड्रॉप्स आणि रुटीन चेकअप करायचं ना, तर ते सगळं उद्या फक्त तुम्ही. अगं हो, ए अभि, लवकर घेऊन जा बाबा हिला. ही ना म्हणजे वस्तूंची आणि माणसांची काळजी करायचं थांबतच नाही हिचं. मला आता असं वाटायला लागलंय की मी या घरात लग्न होऊन नवीन आले आहे आणि ही माझी सासू आहे. जा घेऊन जाईल लवकर. काय यार अभ्या, मी सारखं तुम्हाला ओरडलो, तुम्ही हनीमूनला जा, बाहेर जाऊन या. पण आता तुम्ही नाही म्हणल्यावर मला नाही करमणार यार 4 दिवस. अरे मग एक काम कर, तू पण चल. हा चालेल. काही काय, चल काय. चंद्या, आम्ही काय कायमचं चाललोय का? येतो ना परत. लवकर ये. बरं चला, तुमची तयारी झाली असेल तर आता झोपा लवकर, उद्या लवकर जायचं ना सकाळी. झाली तयारी अशी फार काय असणार? हो, पण आराम होणंही गरजेचं आहे. चला चल. अगं जा आता, झोपायला जा. हो. अगं 4 दिवसांसाठी चालली आहेस ना फक्त? जा लवकर जा आणि झोप आता. जा. अरे यार, प्रायव्हसी नावाची गोष्टच उरली नाहीये लग्न केल्यापासून. ही आशू आहे ना, मला जराही एकटं सोडत नाही. अरे वा 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 आशू, आज एकदम खुश दिसतीयस आणि थोडीशी सुंदर दिसतीयस. काहीतरीच काय. जय, तुला माहिती आहे अभि आणि शमी हनीमूनला चाललेत काही दिवसांसाठी. अरे वा, क्या बात आहे, मस्त. नाही म्हणजे डॅडची पण इच्छा होती की आपणही जाऊन यावं. नाही, नाही नको. आशू काय ना, डॅडनी त्यांच्या बिझनेसची जबाबदारी पूर्ण माझ्या खांद्यावर टाकली आहे. तर काम सुरू होण्याआधीच मी त्यांना सुट्टी मागू, नाही, बरोबर वाटत नाही ना. आशू, हे बघ, आपण नाही जाणार आहोत असं नाहीये. हे बघ, आपण आत्ता लगेच नको जायला. हं, आपण जाऊया ना, नक्की हनीमूनला जाऊया. हे बघ, अभिजित आणि शमिका पण आत्ताच चाललेत ना हनीमूनला. सो मग ते निघून गेल्यावर इथं कोण असेल डॅडची काळजी घ्यायला, हो की नाही?
म्हणून म्हणतो आपण नंतर कधीतरी जाऊया. ओके. जय, तू किती विचार करतोस डॅडबद्दल? झालं काही झालं की मिठीत राहा, काही झालं की डोकं खांद्यावर ठेवा. कंटाळा आला यार हिचा. एनिवेज सही आहे. जय प्रभू. सध्या आपल्याकडेच आहेत सगळे एके, एकाहून एक. आता या मंद मुलीला असं वाटत असेल की मी हिच्या बाबांच्या काळजीपोटी एवढी बडबड केली. नाही, हरकत नाही, वाटू दे, माझं काय जात आहे. आत्ता खरी मजा येणार आहे. अभिजित आणि शमिका इथे नाही आहेत, म्हणजे एकदम मोकळं रान आणि सगळं कुरण पण माझंच. सगळी सत्ता आता कशी हातात घेतो बघतच राहा. तुम्ही परत आला की माझ्या या अचीवमेंटची तुम्हाला एक स्पेशल पार्टी देईल. तर अभिजित आणि शमिका बिचारे, जोवर तुम्ही याल तोपर्यंत मला हवं ते माझ्या जवळ असेल. मग तुम्ही काय, कोणीच मला साधा धक्का पण लावू शकणार नाही. शाबास शाबास जय प्रभू.